मंडळी, दत्ताची भक्तिगीतं म्हटली की आर्यन पराडकर आणि नंदू गुणव यांचं समीकरण. दत्त स्वरूप देवता आणि ऋषी आणि ऋषीपत्नी अनुसया यांचे पुत्र असल्याचे मानले जाते. सोबतच दुर्वास आणि सोम हे दोन पुत्र या तिघांना विष्णू, ब्रह्मा आणि महेश किंवा शिव यांचे अवतार मानले जाते. ऋषीपत्नी अनुसयेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यास आलेल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश यास आपल्या तपसाधनेने माता अनुसया त्यांचे बालकात रूपांतर करते. हेच ते त्रिमुखी दत्तात्रयाचे स्वरूप. महाराष्ट्रात सुमारे 75 ठिकाणी दत्तात्रयाचे मुख्य मंदिरे आणि तीर्थस्थानात अनेक पंथ आपली श्रद्धा विविध मार्गाने या दत्तात्रया सेवेमध्ये रुजवतात. आणि त्याचप्रमाणे आजची ही आपली गानसेवा दत्तराज पाहून आज. सगळ्यांचं परिचित असं हे गाणं आहे. आता म्हणजे ते Hello.
अतिशय सुंदर आजच्या मैफिलीतली काही गीतं अजून राहिलेली आहेत. मंडळी, गुरुदत्ताची गीते किंवा भजन यातील अत्तरस म्हणून ठरलेलं आणि दरवळणारे गीत म्हणून ज्या गीताची ओळख आहे असे गीत म्हणजे निघालो घेऊन दत्ताची पालखी. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आणि श्री गुरुदत्ताची पालखी म्हटली की अगदी दत्त म्हणून जे गाणं आठवणीच्या कुपेतून समोर येतं असं हे भक्तिगीत. आणि या भक्तिगीताला लोकप्रिय करणारी त्रिमूर्ती म्हणजे प्रवीण दवणे यांचे शब्द, नंदू गोनम यांचे संगीत आणि अजित कुमार कडकडे यांचा भक्तिमय स्वर. तेव्हा ऐकूया निघालो घेऊन दत्ताची पालखी. ही पालखी आपण सगळे मिळून घेऊन जायची. त्याच्यावर दिगंबराचं सगळ्यांनीच माझ्या होता 4 वेळा म्हणायचं. मी थांबलो की तुम्ही 4 वेळा म्हणायचं. तुम्ही म्हणत राहिला तर मला गप्पत बसावायचं. दिगंबरा दिगंबरा Thank you.
फेरा धरत आहोत असं चित्र या ठिकाणी होतं. आजच्या ह्या मैफिलीतली शेवटची 2 गाणी या गायन सेवकली या ठिकाणी आपल्यासमोर आता सादर होते. म्हणजे विष्णू या संस्कृत शब्दाचे कानडी अपभ्रंश रूप विट्टी असे होते आणि ह्या अपभ्रंशातूनच विठ्ठल हा शब्द तयार झालेला आहे. विटेवर उभा राहतो तो विठ्ठल, विदा ज्ञानेन ठाण अज्ञजनान लाती गृहेते. अज्ञजनांना जो ज्ञानाने स्वीकारतो तो विठ्ठल. विठ्ठलाचे तुम्हा आम्हाला भावणारे नाव म्हणजे पांडुरंग. सावळ्या विठ्ठलाला दयादुधाचा अभिषेक केल्यामुळे तो पांढऱ्या रंगाचा पांडुरंग झाला. प्रत्येक मासातील 2 एकादशांपैकी पहिली श्री विठ्ठलाच्या नावे तर दुसरी पांडुरंगाच्या नावाने केली जाते, पुजली जाते. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे हे आराध्य दैवत युगे 28 झाले विटेवर उभे आहे आणि त्याची सेवा आपण विविध मार्गाने करत आहोत. कानडा राजा पंढरीचा वेदाना
सर्व साथ संगतीसाठी जोरदार टाळ्या. आजच्या या गानसेवेच्या आजच्या या मैत्रीच्या आपण अंतिम पदावर येऊन पोहोचलेलो आहोत आणि प्रथेप्रमाणे भैरवी. विटेवर उभ्या असणाऱ्या विठुरायाचे दर्शन होताच अवर्णनीय आनंद सागरात बुडालेले असे ज्ञानो व मौलींचे रूप आपणास अनुभवास येते तो हा अभंग. विठ्ठल दर्शनाच्या क्षणांची अलौकिकता ज्ञानेश्वर मौली सोन्याचा दिवस आणि अमृताचा वर्षाव या प्रतिमांमधून प्रकट करतो. विठ्ठलाच्या दर्शनाने भक्त असा सुखावतो जसे तान्ही बाळ मातेच्या दर्शनाने सुखावतो. म्हणजे आजचा दिवस खरोखर सोन्याचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. आज गीता जयंती. सुमारे 5000 वर्षापूर्वीच्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला. तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती. तेव्हा खरोखरच सोनियाचा दिवस. आपण या भैरविण्याच्या ह्या मैफिलीची सांगता करूया अजी सोनियाचा दिन. तत्पूर्वी सगळ्यांना एक महत्वाची विनंती आहे. श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर, त्याचप्रमाणे श्री सद्गुरू पद्मनाभ स्वामी महाराज यांच्या तपश्चर्येने पावन झालेले हे मंदिर श्री गणफुले मंदिर संस्थान. इथले सर्व विश्वस्त त्याचप्रमाणे सर्व श्रोते यांना सगळ्यांना विनम्र प्रणाम. आणि मी थोडक्यात 2 मिनिटं फक्त श्री सद्गुरू पद्मनाभ स्वामी महाराज संस्थान मंडोळे अर्थात आपण ज्याला सर्वजण प्रेमाने समाधी मंदिर म्हणून ओळखतात त्या समाधी मंदिराचा 177वा दत्त जयंती महोत्सव सध्या मठामध्ये सुरू आहे. या दत्त जयंती महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्या भारतभर किंवा विश्वामध्ये हा दत्त जयंती महोत्सव दत्त जयंतीला साजरा होतो. परंतु खास आपल्या शिष्यासाठी गुरु 1 दिवस आधी येऊन दत्त जयंती साठी थांबतात. ते श्री सद्गुरू पद्मनाभ स्वामी महाराजांचं संस्थान. त्यांनी श्री सद्गुरू पद्मनाभ स्वामी महाराजांना सांगितलं की तुझ्यासाठी मी 1 दिवस इथं राहील आदल्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी आळंदीला दत्त जन्म साजरा होईल की जो सगळीकडे साजरा होतो. म्हणून तिथं मठामध्ये 1 दिवस आधी दत्त जन्म साजरा होतो आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो. 1929चा आजही मठामध्ये फोटो उपलब्ध आहे की ज्या ठिकाणी म्हणजे शिवाजी रोडला पंक्तींचा फोटो अजून आहे. म्हणजे काय वैभव असेल त्यावेळेस हे आपण अंदाज करू शकतो. शिवाजी रोडला पंक्ती बसल्यात म्हणजे किती मोठं अन्नदान त्या ठिकाणी होत असेल याचा अंदाज येतो. आणि महाराजांच्या आरतीमध्ये सुद्धा आहे की सर्वाभूती अन्नदान म्हणजे अन्नदान प्रत्येकाला करा म्हणून अन्नदानाचं महत्व तिथं महाराजांनी उद्धृत केलेलं आहे. सुरुवातीला दत्त जयंतीच्या पहिल्या दिवसापासून सौ रेवती पागे यांची 2 दिवस प्रवचन झाली. त्यानंतर काल श्री संजीव बुवा कुलकर्णी आणि आजही त्यांचंच प्रवचन होणार आहे. आणि उद्या परवा आणि 13 दत्त जन्मापर्यंत वर्धा येथील श्री रामबुवा काळे ते आपल्या उपस्थित आहेत आज या ठिकाणी. त्यांचंही कीर्तन या ठिकाणी मठामध्ये समाधी मंदिरामध्ये होणार आहे. वेळ आहे या सगळ्या कार्यक्रमांची रात्री 9 ते 10:30. थंडी कमी झाली आहे थोडीशी. पहिले 2 दिवस होती त्याच्यामुळे जरा श्रोत्यांची संख्या कमी होती पण आता थंडी कमी झाली. मला वाजवता तर सगळ्यांनी तिथे सुद्धा आपली उपस्थिती आणि सेवा द्यावी. दत्त जन्म 25 तारखेला आणि 26 तारखेला महाप्रसाद. बरोबर माध्यान्ह समयी दत्त जन्म होईल आणि दुसऱ्या दिवशी 26ला महाप्रसादाचं दरवर्षीच आयोजन असतं. गेली 177 वर्ष अव्याहतपणे चालू आहे. तर सर्वांनी या श्री सेवेचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती. धन्यवाद. माझ्या अनेक कार्यक्रमांमध्ये संगीत सर निवेदनाचं काम करत असतात. कलाकार आणि श्रोते यांच्यामधल्या दुवा साधायचं काम करत असतात. पण आज त्यांना प्रवचनाचा अभ्यास असल्यामुळे मी त्यांना याच्यात काय म्हटलं नाही. पण त्यांच्या ॲब्सेंटीमध्ये आमची सुषमाताई दाते असते किंवा मग या बबिता जोशी असतात. मराठी हिंदी इंग्लिश कोणत्याही भाषेत त्या छानपणे निवेदन करू शकतात.
परवा संकेतच्या कार्यक्रमाचंही त्यांनी युफोनी 2K23चं छान निवेदन केलं आणि एका हाकेसरशी सगळे हजर असतात सेवेसाठी, त्यामुळे हे सगळं शक्य आहे. एकदा बबिता जोशींसाठी आपण टाळ्या वाजवूया. रोज 40 किलोमीटर येणे आणि जाणे असं कार्य करून त्या शिक्षिकेचं काम करत असतात. पण त्या म्हटल्या, सर माझं ट्रेनिंग सुरू तरी आजच्या कार्यक्रमासाठी मी रजा घेईन. त्याच्यामुळे त्यांचे मी वैयक्तिक आभार मानतो आणि आज मठात आलेल्या भजनी मंडळाचा विशेष आभार मानतो, कारण त्यांना तिकडचं भजन अर्धवट सोडून मी इकडे यायला लावलं की तुम्ही जे भजन करता ते आपण इकडे मंदिर, आमच्यासाठी तरी गणपुरे मंदिर संस्थान आणि समाधी संस्थान वेगळं नाही, दोन्हीकडे महाराजांचा वास आहे. आजकाल असं म्हणतात आपले साथीदार घ्यावे पण श्रोते सुद्धा घेऊन जावे म्हणतात, बरोबर. म्हणून मी 5 गोळा करून आणले, त्याच्यामुळे मला गायला उत्साह आहे. आणि जी प्रेमाची माणसं ती येतातच. पण आपल्या सगळ्यांचे पुन्हा मनापासून आभार. मागच्या साधारण महिन्यात विखरणचे जे संस्थान आहे तिथे आम्ही कार्यक्रम केला. गीत गोविंद म्हणजे अष्टपदी या विषयावर PhD म्हणजे डॉक्टरेट झाल्यानंतर माझी इच्छा आहे की एक 5-10 संस्थानांमध्ये गीत गोविंदाचा कार्यक्रम करावा. काय नाही, 15-20-25 लोक होते, पण तिथे आलेली अनुभूती खूप वेगळी होती मला आणि दिनेशला. 150 वर्षापूर्वीची मागच्या तलावात सापडलेली द्वारकाधीशांची मूर्ती होती. म्हणजे मला तर वाटतं फक्त मी, दिनेश आणि द्वारकाधीश एवढेच तिथे आहेत, बाकी लोक मला दिसत असते. याला म्हणतात अनुभूती. तर ती सेवा मला अजून मध्ये सोनगिरी संस्थानात झाली. आता एकदा मुल्लेरच्या संस्थानात, पिंपरनेर संस्थानात, कुकुरमंडे संस्थानात आम्हाला सेवा करायची आहे. दत्त महाराजांना आम्ही चरणी लीन होऊन प्रार्थना करतो की जास्तीत जास्त संगीत सेवा आमच्याकडून घडावी आणि तुमच्यासारख्यांचं प्रेमाने आशीर्वाद मिळावेत ही प्रार्थना करतो. आणि शेवट आपण भैरवीने करूया. दिनेश एखादे कार्यक्रम खूप केलेले आहेत, पण विखरून आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता किंवा ते जे भारावल्यासारखे होते ना, ते आम्हालाही जाणवलं. त्यांना खूप म्हणजे श्रीकृष्णाचंच मंदिर होतं आणि गीतगोविंद म्हणजे श्रीकृष्णाचीच सगळी कथा आहे. त्यामुळे तिथला येणारा अनुभव निश्चित त्यांना खूप आनंद देणार होता. त्यांना पाहून आम्हाला जो आनंद झाला तो खूप छान आहे. म्हणजे तेव्हाचे चेहरे आता दिसू शकत नाही, पण फेसबुक तुम्ही पाहू शकता. तिथं मी माझ्या भावना पूर्णपणे व्यक्त केल्या आहेत. ते चेहरे आमच्या फेसबुकवर आता सुद्धा तुम्हाला दिसू शकतील. ते सवय लोकांना कळावं म्हणून मी ते, मला प्रसिद्धीचं नाही, पण आपण काय अनुभव घेतला तो लोकांपर्यंत पोहोचावा त्यासाठी तो 8 तास असतो. आणि शेवटी आता कुठं व्हायरल होणं फार महत्वाचं आहे. आज मी स्टेटसला ठरलं, त्याच्यामुळे मला एवढे लोक दिसतात. खरं सांगतो, प्रवचन इतकं छान होतं उद्या श्रीवती बागेत संजू सरांचं छान सुरू आहे. थंडी अभावी म्हणा, वेळेअभावी म्हणा, फार कमी उपस्थिती असते, त्याचा खेद वाटतो. पण जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्या.
वेदपाठ रचला तेव्हा ज्ञानदेव म्हणे असा सगळ्या ठिकाणी त्यांचा उल्लेख आहे. पण जेव्हा त्याचं समाधी घ्यायचं ठरलं, त्यांनी आपल्या सगळ्या रचना बापर एवढ्या मोठ्या रचना मोठ्या आपल्या नावाचा उल्लेख नाही, अतिशय छान रचना. मला माझ्या गुरूंची आठवण आली. पीएचडी करताना पहिल्या भेटीत माझ्या गुरूंनी सांगितलं की मी एक पैसाही फी घेणार नाही. इतक्या व्यवहारी जगामध्ये जिथे लाखोंनी पीएचडी विकली जाते तिथे 3 वर्ष माझ्या गुरूंनी मला एखादं फुकट शिक्षण दिलं. आपण काय कोणत्या ना कोणत्या रूपात गुरुदक्षिणा आपण देत असतो. पण मला हे गाणं गाताना काय माहिती माझी ती माऊली डोळ्यासमोर डॉक्टर माधुरीताई डोंगरे माझ्या गुरु आहेत, पुण्याच्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका. आणि त्यांच्यामुळे आज धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्याला संगीतातला एक डॉक्टर लाभला. सगळं क्रेडिट माझ्या गुरूंना आहे आणि आपल्या धन्यवाद. नमस्कार. 5 ते 7 होती पण आम्ही 5:15 सुरू केल्यामुळे 7:15 बरोबर संपतो. नमस्कार. आज
गीता जयंती महोत्सव एकादशीच्या स्वरूपावर आपले सर्वांचे सहकारी आणि संगीताचार्य डॉक्टर शेखर यांच्या मान देऊन सुंदर थंडी चंद्राच्या कार्यक्रम सादर केला आणि आपल्या सगळ्यांना भक्तीरचा साथ झाला. अतिशय खूप चळचळणी आणि सुंदर कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम संपूर्ण याचा वाढत होता. म्हणजे समस्त गणपती विश्वस्त मंडळ संस्थांतर्फे शेखर त्यांचे सहकारी यांचं मनापासून आभार मानतो. आज आपल्या उपस्थित दोन कीर्तनकार रामबुवा काळे, आमचे माजी सहकारी संजय कुलकर्णी, वेदमूर्ती रमेश कुलकर्णी गुरुजी आणि अभय नाशिककर यांचे विशेष आभार मानतो. दत्त जयंती उत्सव या मंदिरात 183 वर्षावर सुरू आहे. यंदाही तो 20 तारखेवर सुरू झालेला आहे. रोज विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि भाविकांची उपस्थिती लाभते आहे. येत्या 26 तारखेला दत्त जयंती उत्सव होणार आहे. त्याप्रसंगी धनंजय देशपांडे यांचं कीर्तन 4 वाजता सादर होईल. त्यानंतर सूर्यास्ताच्या समयी दत्त जन्म होईल आणि 27 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपण सर्वांनी त्याही कार्यक्रमात उपस्थित द्यावी ही विनंती. आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून संगीत संध्या यशस्वी केली याबद्दल मनापासून धन्यवाद. यानंतर कॉफी पाण्याची व्यवस्था केली आहे, ते घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये ही विनंती. अवधूत चिंतनचे गुरुदेव दत्त.